हालेलुया. किती लोक आनंदित आहे आज. ग्लोरी टू फादर. प्रभू येशू आपल्या जीवनात कार्य करतो म्हणून तुमच्या जीवनात आनंद येतो. हालेलुया. आपला देव जिवंत आहे. जेव्हा पण तुम्ही वचन ऐकता किंवा जेव्हा पण आपण वचनाकडे मनन करताना आपण हमेशा काहीतरी नवीन शिकणार आहोत. जसं जगात आपण जेव्हा राहतो तेव्हा आपण जगी नॉलेज एक्वायर करतो. राईट. 10वी झाली, 12वी झाली, कोण ग्रॅज्युएशन करतं. पण जेव्हा आपण चर्चमध्ये येतो ना त्याच प्रकारे आपण काहीतरी आज नवीन शिकणार आहोत. कशातून शिकणार आहोत? बायबलमधून शिकणार आहोत. हे हमेशा आपण ना तयारीत बसायचं, तयारीत राहिलं पाहिजे की आज बायबल आपल्याला काय सांगू पाहतं. आज आपल्या जीवनामध्ये आपण काय चर्चमधून घेऊन जाणार, वचनाद्वारे काय घेऊन जाणार आणि ते वचन आपल्या जीवनात कसं कार्य करणार हे हमेशा तयार ठेवायचं. ओके. तर आज मी तुम्हाला सांगेल ब्रदर्स अँड सिस्टर्स, आज तुम्ही तयारी करा. आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. काहीतरी बायबल जे आपल्याला सांगतं. ओके. मी जे सांगतो ते महत्त्वाचं नाही. मी हमेशा म्हणतो हे जे बायबल आपल्याला दिलं आहे ना हे जिवंत वचन आहे. ओके. जिवंत वचन जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात साठवतात तेव्हा तुम्हाला आशीर्वाद भेटतो. ओके. आजचं वचन पवित्र आत्म्यावरती आहे. तसं बघितलं तर नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याचे खूप सारे वचन आहेत. खूप सारे ठिकाणी पवित्र आत्म्याचा उल्लेख केलेला आहे. ओके. त्यातलं आपण काही थोड्या गोष्टी आपल्या जे जीवनामध्ये ज्या खूप गरजेच्या आहेत, ज्या सुरुवातीला खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहेत, आज आपण ते पाहणार आहोत. ओके. तर पवित्र आत्मा काय आहे? ओके. असे काही प्रश्न आहेत. पवित्र आत्मा काय आहे? पवित्र आत्मा आल्यावरती आपल्या जीवनामध्ये काय होतं? पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कसा बोलवायचा, कसं घ्यायचं, त्याचं सामर्थ्य कसं घ्यायचं हे आपण शिकणार आहोत. म्हणजे ही तयारी करायची, आपण हे शिकायला पाहिजे. ओके. आपण ते पाहणार आहोत. आपण बघूयात दुसरं कोरिन्थियस याचा 3रा अध्याय 17वं वचन. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. आमेन. सी, प्रभू आत्मा आहे. देव हा आत्मिक आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल काय सांगतं? जिथं आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असतात ना तेव्हा तुमच्या घरात मोकळीकता असते. तेव्हा तुमच्या घरामध्ये शांती असते. मी मागच्याच एक वचन सांगितलं बघा, विश्वास. जेव्हा विश्वासाने लोक मागतात तेव्हा तुम्हाला चमत्कार बघायला भेटतात. ओके. विश्वासाशिवाय कधीच देवाला संतोष होत नाही. ओके. आता आजचं वचन जे आहे हे पवित्र आत्म्याला धरून आहे. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण पवित्र आत्म्याचा विचार करतो, देव हा शब्द जेव्हा आपण बोलतो शब्दामध्ये मुखातून देव हा जेव्हा शब्द बोलतो ना तेव्हा 3 गोष्टी असतात. देव हा मिळून एक 3 गोष्टीचा एक मेल आहे. इंग्लिशमध्ये त्याला वर्ड ट्रिनिटी नाव वापरले. ट्रिनिटी म्हणजे काय? तिघांना मिळून एक. 3 कोण? पिता जो यहोवा राफा आहे, पवित्र आत्मा आणि प्रभू येशू. ओके. हे तिन्ही एकच आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, ओके, आताच्या काळात आपण जगतो हे पवित्र आत्म्याचा काळ आहे. जेव्हा तुम्ही बायबलमध्ये जर जुना करार जर तुम्ही वाचाल, पित्याचा काळ होता. ओके. जेव्हा पिता डायरेक्ट मोशे संगती बोलायचा. जेव्हा जुन्या करारामध्ये जितके प्रॉफिट्स आहेत पिता डायरेक्ट बोलायचा. ओके. जेव्हा प्रभू येशू आला 2000 वर्षापूर्वी जेव्हा प्रभू येशू आला तो प्रभू येशूचा काळ होता, पाप क्षमेचा काळ. ओके. त्यानं सगळं पाप आपल्यावरती घेतलं. ओके. त्याची किंमत मोजली आणि ती किंमत क्रुसावर मोजून मृत्यूवर विजय मिळवला. ओके. हा झाला प्रभू येशूचा काळ. आत्ताच्या काळामध्ये आपण जगतो तो आहे पवित्र आत्म्याचा काळ. ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात की देव जिवंत आहे? प्रेज द लॉर्ड. किती लोक विश्वास ठेवतात की जेव्हा देव आपण बोलतो हे तिघांबद्दल बोलतो? किती लोक विश्वास ठेवतात? नाही ठेवत? ओके. ओके. पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे. ओके. बायबल काय सांगतं? देव हा आत्मा आहे. ओके. देव हा आत्मिक कृत्य. आता तुम्ही आत्म्याला तुम्ही पाहू शकत नाही. ज्याचे आत्मिक डोळे उघडलेले असतात ते पाहू शकतात. ओके. शारीरिक डोळ्याने तुम्ही पाहू शकत नाही कारण तो आत्मा आहे. शरीर फक्त फिजिकल गोष्टी तुम्ही पाहू शकता. ओके. देव जेव्हा तुमच्या जीवनात कार्य करतो तेव्हा मोकळीकता भेटते. मोकळीकता कशातून भेटते? तुमच्या सगळ्या बंधनातून भेटते. आता थोड्या वेळ पूर्वी पळसाने काय बोललं की तुमचे सगळे बंधन तुटलेले आहेत. पवित्र आत्म्याने तुमचे सगळे बंधन तोडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. हे बंधन जे असतात ना हे बंधन हमेशा सैतान टाकत असतो. का टाकतो? कारण त्याला आपल्याला देवापासून दूर घ्यायचं असतं.
हमेशा त्याची इच्छा असते की आपण देवाच्या जवळ जाऊ नये, हमेशा त्याची इच्छा असते की आपण बायबल वाचू नये, हमेशा त्याची इच्छा असते की आपण काहीतरी आत्मिकरित्या शिकू नये, म्हणून ते बंधन असतात. पण जेव्हा बायबल सांगतं, जेव्हा पवित्र आत्मा येतो, तेव्हा तुमच्याकडं मोकळीकता येते, तुमच्या आजारातून मोकळीकता येते, तुमच्या कर्जातून मोकळीकता येते, तुमच्या त्रासातून मोकळीकता येते, तुमच्या प्रॉब्लेम्समधून मोकळीकता येते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येस, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण दुसरं वचन वाचूयात. योहान याचा 14वा अध्याय 26वा वचन. आता आपल्याला पवित्र आत्म्याची गरज काय आहे, पवित्र आत्मा आल्यावर काय होतं हे आपण पाहणार आहोत. आपल्याला हे तर कळालं की पवित्र आत्मा हा देव आहे. ओके, ट्रिनिटी हा शब्द आपण पाहिला. आता त्याची गरज काय आहे आपण ते पाहणार आहोत. जॉन याचा 14वा अध्याय 26वा वचन. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी हा. तो कैवारी म्हणजे हा. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल Yes. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. आमेन. सर्व काही शिकवेल. जेव्हा पवित्र आत्मा येतो ना, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो. काय शिकवतो? की चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, देवाला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. कधी कधी मी पाहतो, माझे कित्येक मित्र आहे, कधी किंवा मी सुद्धा काही दिवसापूर्वी जेव्हा मी जगाच्या गोष्टीमध्ये जास्त होतो, ओके, समजत नसायचं की एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे का. आता एखादे भांडण चाललंय तर आपण तिथं जाऊन आपण काय बोललं पाहिजे का. एखाद्या 4 जण बसलेले जे एकमेकाची निंदा करतात आहे, ओके, तर समजत नाही. कधी कधी आपण जॉईन होऊन जातो त्या ग्रुपमध्ये. 4 बायका जर बसलेल्या असतील, 4 पोरी जर बसल्या असतील, असं ग्रुप करतात, एकमेकांविषयी काहीतरी वाईट बोलतात, कधी कधी शिव्यागाळ्या करतात. कधी कधी काय होतं, ते जर आपले मित्र असले तर आपण नावाला का होईना आपण त्यांच्या संधी जाऊन बसतो. ओके, जर बायबल काय सांगतं, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असतात. पवित्र आत्मा का गरजेचा आहे? कारण तो तुम्हाला शिकवतो. पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यावरती येतो तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हा, हे गोष्ट बरोबर नाही, ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. आपल्यासाठी चांगली नाही म्हणजे ही देवाला आवडत नाही. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी हे पवित्र आत्मा आपल्याला शिकवत राहतो. ओके, मी बऱ्याचदा पाहतो, ओके, जे लोक व्यसनात असतात, व्यसनात, ओके, त्यांना समजतं की मला हे व्यसन नाही करायचं, पण स्वतःमध्ये ताकदच राहत नाही की स्वतःला ते रेजिस्ट करू शकत नाही. रोज म्हणताल की नाही, उद्यापासून मी नाही करणार, उद्यापासून मी मिस्त्री नाही घासणार, उद्यापासून मी तंबाखू नाही खाणार, पण उद्या उठले की परत तेच. ओके, हे का होतं माहिती आहे का? कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्याकडे नसतं. ओके, बायबल काय सांगतं, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्याकडे येतो ते सामर्थ्य घेऊन येतो, ती मोकळीकता भेटते, त्या व्यसनातून तुम्हाला मोकळीकता भेटते. किती लोकांना समजतंय? हालेलुया. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. पहिली गोष्ट काय, तर त्याच्या पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा मोकळीकता भेटते. ओके, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा शिकवतो. ओके, ही इज अ टीचर. कैवारी हा शब्द बायबलमध्ये वाचलाय. सिस्टर परत एकदा वाचवा हे वचन. 26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. आमेन. ज्या गोष्टी मी तुम्हाला सर्वांना सांगितल्या त्याची तो आठवण करून देईल. ओके, कित्येकदा मी पाहतो, ओके, आपण बायबलमधून हे वचन येतं, चर्चमध्ये शिकतो, ऐकतो, काही वेळ आपल्याला लक्षात राहतं, पण जेव्हा सोमवार येतो, मंगळवार येतो, ते वचन हळूहळू आपल्या डोक्यातून निघून जातात. आपण जगाकडे जास्त अटॅच होऊन जातो, जास्त त्या गोष्टीमध्ये मिसळून जातो, तेव्हा तुमच्या हृदयातून हे वचनं धुंदले होतात, लांब जातात. ओके, पण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्याकडे येतो तो तुम्हाला प्रत्येक वाईट सिच्युएशनमध्ये काय बरोबर करायचं हे शिकवतो आणि कसं करायचं हे पण सांगतो. जेव्हा तुमचे हे जे वचनं जेव्हा तुम्ही वाचतात, जेव्हा तुम्ही बायबल वाचतात, जेव्हा तुम्ही दर टायमाला चर्चला येतात, पास्टर काय सांगतात, वचन तुम्हाला काय सांगतंय हे जेव्हा तुम्ही ऐकतात, ओके, आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज लागते प्रॅक्टिकल लाईफमध्ये, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला त्याची आठवण करून देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं पवित्र आत्मा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, ही जो टीचर, तो शिक्षक आहे. कैवारी हा शब्द मराठी बायबलमध्ये लिहिलेला आहे. इंग्लिशमध्ये हा ॲडव्होकेट हा शब्द वापरला, ॲडव्होकेट. ओके, म्हणजे देवाकडून बोलणारा. जर तुम्हाला मी एक्झाम्पल दिला, ॲडव्होकेट हा शब्द कोर्टात वापरला जातो. ओके, जेव्हा एखादा प्रॉब्लेम असेल तर आपल्या वतीने एक ॲडव्होकेट जातो त्या जज समोर. ओके, ॲडव्होकेटचा अर्थ कसा होतो? पवित्र आत्मा
देवाकडून आपल्याला सांगणार आहे, तो आपल्याला शिकवणार आहे की देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण कशा केल्या पाहिजे. एखाद्या सिच्युएशनमध्ये, एखाद्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकलात तर त्या गोष्टीतून तुम्ही कसं बाहेर आलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय बोललं पाहिजे, कसा वाद नाही करायचा, कसा प्रॉब्लेममधून बाहेर यायचं, हे तुम्हाला शिकवतो. ओके, आणि तुम्हाला तो सामर्थ्य देतो. आपण माती आहोत. ओके, आपण मातीपासून बनलेलो आहोत. आपल्याकडं स्वतःमध्ये सामर्थ्य नसतं, पण जेव्हा सामर्थ्य देवाकडून, पवित्र आत्म्याकडून येतं, तेव्हा तुम्हाला मोठमोठ्या सिच्युएशन बाहेर येण्याची ताकद भेटते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला खरंच जोरात धन्यवाद द्या. धन्यवाद. थँक्यू फादर, थँक्यू होली स्पिरिट. ओके, आपण दुसरं एक वचन वाचणार आहोत. योहान याचा 16वा अध्याय 13व वचन. योहान, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून आमेन. सर्व सत्यात नेईल. ओके. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल ओके, आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवी. आमेन. सी, बायबल काय सांगतो, जो सत्याचा आत्मा, प्रभूचा आत्मा, होली स्पिरिट काय करतो माहिती, तो तुम्हाला मार्ग दाखवतो, शिकवतो, आणि तो तुम्हाला मार्ग दाखवतो की तुम्हाला समजतं की बाबा मला आता ही गोष्ट नाही करायची आहे, एखाद्या गोष्टीतून कसं बाहेर आलं पाहिजे. हा मार्गदर्शक आहे. कैवारी येतो पवित्र आत्मा. तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या संकटामध्ये तुम्ही आहात, एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहात. असे जे एक्सपिरियन्स लोक आहेत, जे वयानं जास्त आहेत, तुमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा असं प्रसंग आला असेल की तुम्हाला तर समजत नाही की आता मी काय केलं पाहिजे. खूप सारं आजार आहे, खूप कर्ज आहे, पण तुम्हाला समजतच नाही काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, किंवा काय गोष्टी करायच्या ज्याच्याने ते त्रास बाजूला जातील. ओके, बायबल काय सांगतं, जेव्हा सत्याचा आत्मा, तो कैवारी जेव्हा येतो, तो तुम्हाला मार्ग दाखवतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा आहे की देवानं तुमचं मार्गदर्शन करावं. हालेलुया. एखादा माणूस जेव्हा मार्गदर्शन करतो ना, त्या माणसाचं मार्गदर्शन चुकतं, पण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कधीच चुकत नाही. ग्लोरी टू गॉड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्रेमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. ओके, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भयामध्ये वाढता ना, जेव्हा तुम्ही हर रोज वचन वाचता, ओके, तेव्हा तुम्हाला ते ज्ञान भेटतं. पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन करतं, तुम्हाला शिकवतं की कुठल्या गोष्टीत तुम्ही गेलं पाहिजे, कुठल्या त्रासातून तुम्ही बाहेर गेले पाहिजे, कसं तुम्ही कसं तुम्ही परिस्थितीतून बाहेर आलं पाहिजे, ह्याचं मार्गदर्शन कोण करतं? पवित्र आत्मा करतो. हालेलुया. परत एकदा वाचाय वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. होणाऱ्या गोष्टी, फ्युचर तुम्हाला कळेल. म्हणजे उद्या काय होणार आहे. किती लोक सांगू शकतात बरं जगामध्ये, किती लोक सांगू शकतात की उद्या काय होईल तुमच्या संगती? तुमच्यातलं कोण सांगू शकतं का? नाही सांगू शकत, राईट. तुम्ही कधी बाळासाहेबांना प्रार्थना करताना ऐकलंय का? ते सांगू शकतात. आता आज सांगितलं की पाणी येणार आहे, पाऊस खूप पडणार आहे. हे काय होतं? हे पवित्र आत्मा शिकवतो. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. ओके, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला मार्गदर्शन पण करतो, तुम्हाला शिकवतो पण, आणि तुम्हाला उद्या काय होणार आहे हे पण सांगतो. किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही लाखो करोड रुपये जर तुम्ही कोणाला दिले ना, तुम्हाला ही ताकद भेटणार नाही. ही ताकद फक्त प्रभू येशू देऊ शकतो. फक्त पवित्र आत्म्याने तुम्हाला हे सामर्थ्य भेटतं. किती लोकांची इच्छा आहे की तुम्हाला मार्गदर्शन हे पवित्र आत्म्याकडून भेटावं. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की तुम्हाला कळावं की पुढं काय होणार आहे. हालेलुया. पवित्र आत्मा सगळ्यांसाठी आहे. ओके, पवित्र आत्मा फक्त एका व्यक्तीसाठी नाही, फक्त माझ्यासाठी नाही. पवित्र आत्मा हा सगळ्यांसाठी आहे. ओके, ग्लोरी टू गॉड. इतकं प्रेम देव तुमच्यावर करतो. ओके, देव कधी नाव बघून प्रेम करत नाही. देव कधी एखादी जात बघून करत नाही, एखादा मुलगा एका मुलगी आहे काही बघून करत नाही. देव हा सगळ्यांवर प्रेम करतो. ओके, त्याचं प्रेम आहे म्हणून हा कैवारी, हा पवित्र आत्मा आपल्यासाठी आहे. ग्लोरी टू फादर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आता हे का करतो बरं? का देवाची इच्छा आहे की देवाला तुम्हाला पवित्र आत्मा द्यावं? का देवाची इच्छा आहे की तुम्ही होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळाव्या? का देवाची इच्छा आहे की पवित्र आत्म्यानं तुम्हाला शिकवावं, ते काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे? हे का बरं? का असं का होतं? का देव करतो? आपण ते पुढे पाहणार आहोत.
पहिले पेत्र ह्याचा 5वा अध्याय 8वं वचन. सावध असा, आहा. जागे राहा. आहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आमेन. सावध असा, जागे राहा. ओके, सावध. आता जर तुम्हाला होणाऱ्या गोष्टी पवित्र आत्म्याने सांगितलं की तुम्ही सावधच होणार, नाही का? किती जण असं लोकांना जर सांगितलं की बाबा उद्या तू जाऊन तिथं ना जिन्यावरून घसरणार बाबा, किती लोक जाऊन स्वतःला मारून घेतात? नाही घेणार. ओके, सैतान काय करतो माहिती आहे का? सैतान आहे ना, हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. ओके, तो कोणाला गिळावं हा टपलेला असतो. सैतान हमेशा आपल्या जीवनात ट्रॅप करतो, ट्रॅप. ओके, एक कट रचलेला असतो त्यांना. तो आजाराचा कट रचेल, तो कर्जाचा कट रचेल, अशांतता घरात असेल, हे सगळे ना सैतानाचे ट्रॅप असतात. ओके, पण देवाने काय दिलं आपल्याला? पवित्र आत्म्याचा अभिषेक दिलेला आहे. ओके, देव सांगतो पवित्र आत्मा जर तुमच्यावरती असेल, त्याचं सामर्थ्य तुमच्यावरती असेल, तर तुम्हाला होणाऱ्या गोष्टी कळतील. तर तुम्हाला देव त्या गोष्टी त्या सिच्युएशन मधून शिकवेल. ओके, का? तर देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या सैतानाच्या जाळ्यात सापडू नये. ओके, त्या सैतानाच्या त्या ट्रॅपमध्ये तुम्ही सापडू नये आणि तुमचा नाश होऊ नये. हालेलुया. किती लोकांना समजतंय? प्रभूच्या नावाला जोरात टाळा. थँक्यू फादर. ओके, पण जेव्हा प्रार्थना करतो, माझ्या जीवनात असं व्हायचं, मी प्रार्थना करायला लागलो की ना अडचणी यायच्या, प्रार्थनेमध्ये अडचणी येतात किंवा आजार येणार. तर मला जेव्हा काय वाटायचं माहिती की मी प्रार्थना करतो म्हणूनच अडचण येतं की काय? पण ते तसं नसतं. अडचण जो होतो ना, अडचण हा सैतान टाकतो. का टाकतो? कारण त्याची इच्छा असते की तुम्ही देवाजवळ जाऊ नये. ओके, तुमचा नाश व्हावा, त्याने तुम्हाला घेऊन टाकावं. ओके, पण प्रभू आपला इतका थोर आहे, इतका प्रेम करतो की त्यानं आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. ओके, तो तुम्हाला शिकवतो. ओके, पवित्र आत्मा जेव्हा तुमच्याकडे येतो, त्या सगळ्या ट्रॅपमधून, त्या जाळ्यामधून तुम्हाला मोकळीकता भेटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण पुढचं वचन पाहणार आहोत. प्रेषितांचे कृत्य ह्याचा 1 अध्याय 1 ते 8 वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की आहा. यरुशलेम सोडून जाऊ नका. ओके. तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही आहा. माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. ओके. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला आहा. खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. पवित्र आत्म्याने होईल. पुढे. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? ओके. तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आहा. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आमेन. आणि यरुशलेम, सर्व यहुदिया, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला काय भेटेल? सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. ओके, बायबल सांगतं आपण मातीने बनलेलो आहोत. ओके, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ओव्हरकम करता येत नाही, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जमत नाही. पण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येतो तेव्हा तुम्हाला सामर्थ्य भेटतं. मी मागाशी बोललो ना, कित्येक असे माझे मित्र होते, ओके, जे व्यसनातून बाहेर यायचा प्रयत्न करतात पण त्यांना जमतच नाही. बरोबर दुसऱ्या दिवशी परत ते त्या व्यसनात. कारण का? तर त्यांच्याकडे ते सामर्थ्य नसतं. त्यांचं शरीर हे कमजोर झालेलं असतं, त्यांच्याकडे ती ताकद नसते. ओके, कित्येक वेळा असे आजार असतात. ओके, डॉक्टर, दुसरा माणूस सुद्धा ट्राय करतो, मोठमोठे डॉक्टर्स ट्राय करतात की एखादा आजार बरा करावा, एखादा त्रास बरा करावा, तर डॉक्टरकडून होत नाही. ओके, असे ट्रॅप्स असतात. पण बायबल काय सांगतं? जेव्हा तुमच्याकडे पवित्र आत्मा येतो तेव्हा तुम्हाला सामर्थ्य भेटतं. सगळे तुमचे त्रास निघून जातात, सगळे आजार निघून जातात, सगळे प्रॉब्लेम निघून जातात, रडणारे डोळे हसतात. ओके, हमेशा तुमच्या घरामध्ये आनंद होतो. हे सामर्थ्य भेटतं, शरीरामध्ये सामर्थ्य येतं. आपण मगाशी काय वचन पाहिलं? होणाऱ्या गोष्टी. ओके, शरीरामध्ये सामर्थ्य नाही आहे, पण पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा ते सामर्थ्य तुम्हाला भेटतं, तेव्हा तुम्हाला होणाऱ्या गोष्टी कळतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पवित्र आत्म्या संगतीची संगती, ती सोबती ही खूप महत्त्वाची आहे. जर सैतानाच्या कुठल्या ट्रॅपमध्ये फसायचं नसेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की सैतानानं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये कुठलेच त्रास टाकू नये, आजार टाकू नये, तर हमेशा पवित्र आत्म्यानं भरलेलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण पुढचं वचन पाहणार आहोत. प्रेषितांचे कृत्य ह्याचा 2 अध्याय ह्याचा
17 वचन. देव म्हणतो, हा. शेवटल्या दिवसात असे होईल हा. की मी मनुष्य मात्रावर आपल्या हा. आत्म्याचा वर्षाव करीन. ओके. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील ओके. व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. आमेन. सी, जेव्हा बायबल काय सांगतं, जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव होतो ना, तेव्हा दृष्टांत चालू होतात. पवित्र आत्मा दृष्टांताद्वारे बोलतो, तुम्हाला होणाऱ्या गोष्टी सांगतो. ओके, तुम्ही जर असं झोपताल तर तुम्हाला लगेच समजेल, देव लगेच तुम्हाला दृष्टांत दाखवेल की बाबा उद्या असं असं होणार आहे, उद्या इथं खूप पाऊस पडणार आहे, उद्या एखादं दरड कोसळणार आहे. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या शेजाऱ्यांच्या जीवनामध्ये काय होतं, तुमच्या परिवाराच्या जीवनामध्ये काय होतं, बायबल सांगतं तुम्हाला दृष्टांताद्वारे पवित्र आत्मा बोलेल. ओके, तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील, होणाऱ्या गोष्टी कळतात. असं कित्येक वेळा मी स्वतः दृष्टांत पाहिलेले आहेत. बाळासाहेबांनी किती, ते तर रोज पाहतात देवाने काय प्लॅन केला आहे तुमच्या जीवनामध्ये, हे सुद्धा दृष्टांताद्वारे समजतं. कित्येक वेळा दृष्टांताद्वारे डायरेक्ट देवदूत येऊन बोलतात. कित्येक वेळा अशा कित्येक साऱ्या गोष्टी होतात. हे कधी होतं, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ग्लोरी टू फादर. ओके, अजून काय काय पवित्र आत्मा करू शकतो आपण हे पाहणार आहोत.